किडंगीपार येथे दारू दुकान बंदी आंदोलनाला हिंसक वळण. पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संघर्ष, परिसरात तणावपूर्ण शांतता. नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बातमी सविस्तर. एकीकडे व्यसनमुक्तीसाठी ग्रामीण भागातील महिला एकवटत असताना दुसरीकडे याच मागणीवरून प्रशासकीय यंत्रणा आणि आंदोलक यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किडंगीपार येथे गेल्या 3 महिन्यांपासून दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने लढा पुकारला आहे. मात्र या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले असून पोलीस आणि ग्रामस्थ आमनेसामने आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आंदोलनाची पार्श्वभूमी आणि तणावाची सुरुवात. मिळालेल्या माहितीनुसार किडंगीपार येथील ग्रामस्थांनी दारू दुकानामुळे गावातील शांतताभंग होत असल्याचा आरोप करत अनेक दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून मार्च 20 रोजी आंदोलकांनी महामार्ग रोखून धरत प्रशासनाचा निषेध केला होता. त्या प्रकरणी काही आंदोलकांवर कायदेशीर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. दरम्यान आंदोलकांनी येत्या एप्रिल 10 रोजी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे रोको आणि रास्ता रोको करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. नेमकी घटना कशी घडली? आगामी नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस पथक किडंगीपार येथे आंदोलकांना कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असताना तिथे उपस्थित महिला आंदोलक आणि पोलीस कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर बघता बघता धक्काबुक्कीत झाले. असे वृत्त आहे की या वादादरम्यान काही संतप्त घटकांकडून महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. या अनपेक्षित हल्ल्यात 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून झटापटीत काही ग्रामस्थांनाही दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस स्टेशनवर धडक आणि रस्ता रोको. घटनेनंतर पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आपल्या सहकार्याला सोडवण्यासाठी ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनच्या दिशेने मोर्चा वळवला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून काही काळ वाहतूक रोखून धरली होती. आंदोलकांचा असा आरोप आहे की प्रशासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून उलट आंदोलकांवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाची भूमिका आणि सद्यस्थिती. सध्याची परिस्थिती पाहता परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जे काही घडले ते दुर्दैवी असून कायदा हाती घेणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल असेही संकेत मिळाले आहेत. सत्य को जानो न्यूजचे विशेष आवाहन. कुठल्याही सामाजिक प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संवाद हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. दारू दुकान बंदीची मागणी ही जनहिताची असली तरी ती पूर्ण करण्यासाठी कायद्याचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन हे जनतेच्या सुरक्षेसाठी असते, त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणे किंवा दगडफेक करणे समर्थनीय ठरू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रशासनाने देखील ग्रामस्थांच्या भावना समजून घेऊन हा प्रश्न समन्वयाने सोडवण्याची गरज आहे. नागरिक आणि प्रशासन या दोघांनीही संयम राखावा आणि शांतता प्रस्थापित करण्यास सहकार्य करावे. पाहत रहा सत्य को जानो न्यूज, जिथे सत्याचा शोध कधीच थांबत नाही.